Now we'll be seeing phenobarbital and primidone. We have seen that, but still mechanism of action recall. GABA increase करवतं by GABA is increased, hence क्लोराइड चॅनल ओपनिंगचं ड्युरेशन वाढवतं, मग इन्हिबिशन चांगलं होतं, न्यूरॉन्स बिकम लेस एक्साइटेबल आणि ग्लुटामेट कमी करतं, AMPA ब्लॉकेट करतं आणि एक्साइटेशन कमी होतं. ठीक आहे, हे 2 मेकॅनिझम्स आहेत. नंतर त्याचे युजेस पाहिले आपण पार्शल एपिलेप्सीमध्ये, पार्शल सीजर्समध्ये पण आणि जनरलाइज टोनिक क्लोनिक सीजर्समध्ये पण, बट इट इज नॉट युज्ड इन ॲब्सेंट सीजर. फार्माकोकायनेटिक्स काय होतं, त्याचं 24 तासाचं हाफ लाईफ होतं, त्याच्यामुळं 24 तासाचं हाफ लाईफ फेनिटॉइनचं होतं. याचं खूप लॉंग हाफ लाईफ आहे, इट्स लाईक 100 आवर्सचं हाफ लाईफ. कोणाबद्दल बोलतो आपण, दॅट इज फिनोबार्बिटॉल अँड प्राइमिडॉन. सो या देन स्ट्रॉंग एन्झाईम इंड्युसर आहे CYP सिस्टमवाला, आणि त्याला सडनली स्टॉप नाही करायचं. वी नो द रिझन. कार्बामेझेपिन आणि ऑक्स कार्बाझेपिन, इथोसक्सिमाइड. ठीक आहे, वेट. ॲडवर्स इफेक्ट काय आहे फिनोबार्बिटॉलचा, तर ते एन्झाईम इंड्युसर इंडक्शन आर सेम ॲज फॉर फेनिटॉइन. जसं फेनिटॉइन एन्झाईम इंड्युसर होतं, मेटाबॉलिझम करत होतं, त्याचा इफेक्ट कमी करत होतं, तसाच फिनोबार्बिटॉलचा पण आहे. नंतर फिनोबार्बिटॉल जो आहे ते जिंजावल हायपरप्लेशिया, फेशियल कोर्स, नंतर हेअरस्टिझम हे सगळं करत नाही. पॅराडॉक्सिकली फिनोबार्बिटॉल इट कॉजेस हायपर एक्साइटेबिलिटी इन चिल्ड्रन बिंग लॉंगर ॲक्टिंग. बघ ना, 100 तासाचा त्याचा हाफ लाईफ आहे, तर द चान्सेस ऑफ डेव्हलपिंग डिपेंडन्स आर मच लेस, कारण त्याचं एकदम कमी प्लाझ्मा लेवल होऊन जाते, अचानक घटत नाही. कम्पेअर टू फेनिटॉइन इट इज रिलेटिवली फ्री ऑफ टेरेटोजेनिक इफेक्ट्स, बट वेन बोथ आर गिवन टुगेदर अ कॉमनली यूज कॉम्बिनेशन, टेरेटोजेनिसिटी इन्क्रीजेस फॉर सम अननोन रिझन्स. ठीक आहे, नंतर थेराप्युटिक युजेस आणि प्लाझ्मा लेवल्स काय आपण पाहिले, थेराप्युटिक युजेस पाहिले टोनिक क्लोनिक आणि पार्शल सीजरमध्ये. Less effective than phenytoin and carbamazepine. Phenobarbital has been indicated for prophylaxis after febrile seizure in children, but its use has declined. Combination of phenobarbital and phenytoin works better than either drug alone. Though both are enzyme inducers, they competitively inhibit each other's metabolism. Tolerance develops to its sedative action, but not to its anticonvulsant action. Phenobarbital should not be discontinued suddenly as it precipitates withdrawal seizures. These are contraindicated in petit mal absence seizure and in porphyria. Therapeutic levels of phenobarbital in most patients range from 10 to 40 किती microgram per ml, but many patients मी बुकमधून वाचते बरं, बट मेनी पेशंट्स अपियर टू टॉलरेट क्रॉनिक लेवल्स अबव 40 मायक्रोग्राम पर ml, आणि वी आर नॉट टॉकिंग अबाउट द फिनोबार्बिटल. ओके, तर but many patients appear to tolerate chronic levels above 40 microgram per ml, while in febrile seizure levels below 15 microgram per ml are ineffective. Hence, only clinical responses serve as a guideline for dose adjustment. Usual doses for phenobarbital are 60 to 180 mg daily orally at night. 60 ते 180 mg daily orally at night. Of primidone are initially 125 mg daily at night, slowly increased to 250 mg BD orally. फार्माकोकायनेटिक्स पाहिलं, ॲडवर्स इफेक्ट पाहिले. नंतर आता पाहायचं आहे नंतर फिनोबार्बिटलचं ओरल अब्झॉर्प्शन इज स्लो बट ऑलमोस्ट कंप्लीट, आणि मेटाबोलाइज्ड बाय लिव्हर अँड इज अ पोटेंट एन्झाईम इंड्युसर फॉर CYP2A, 2B, 2C, 3 अँड 6A आयसोफॉर्म्स ऑफ सायटोक्रोम P40, 450 अँड ऑल्सो फॉर ग्लुकोनाइल ट्रान्सफरेज एन्झाईम. ठीक आहे, नंतर आता पाहायचं आहे कार्बामॅझेपिन आणि ऑक्स कार्बाझेपिन. गॉड, ठीक आहे, कार्बामॅझेपिन आणि ऑक्स कार्बाझेपिन. त्याचं मोड ऑफ ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय युजेस, ब्लॉक्स द यूज डिपेंडेंट सोडियम चॅनल, रिड्यूस द हाय फ्रिक्वेन्सी न्यूरॉनल फायरिंग, आणि यूज डिओसिन, पार्शल सीजर आणि GTS. आपण बेसिकली सध्या आपण पार्शल आणि GTSचे ड्रग बघतोय ना, आणि ऑल्सो फॉर ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया अँड न्यूरोपॅथिक पेन. कॉन्ट्राइंडिकेटेड इन ॲब्सेंट सीजर. न्यूरोपॅथिक पेनमध्ये काय येतं, ग्लॉसोफेरिंजल न्यूरॉलजिया अँड पोस्ट थेरपेटिक न्यूरॉलजिया. However, it is not an analgesic as it is ineffective in other types of pain such as headache or backache. It seems to interrupt the temporal summation of high frequency apparent nerve impulses. Carbamazepine is also effective in treating manic depressive psychosis. ठीक आहे, थेरॅप्युटिक लेवल्स किती आहेत, 4 to 8 मायक्रोग्राम पर ml. At plasma levels of 6 to 7 microgram per ml, patient report diplopia, while others they tolerate above 10 microgram per ml. Usual adult dose given orally is 100 to 1200 mg twice or thrice daily, increasing slowly to maximum 200 to 400 mg twice or thrice daily. For oxcarbazepine, usual oral dose is 300 mg BD daily, which can be slowly increased to 450. फार्माकोकायनेटिक्स मध्ये काय म्हणते हे, फार्माकोकायनेटिक्स ऑफ कार्बामॅझेपिन मेटाबोलाइज्ड बाय दिस इंड्युसेस इट्स ओन मेटाबॉलिझम, म्हणजे ऑटो इंडक्शन करतो, स्वतःच ते इनहिबिट करतो, म्हणजे स्वतःच ते इफेक्ट कमी करतो. ठीक आहे, काय म्हणतं हे, कार्बामॅझेपिन metabolized by this isoform, which induces along with leading to various drug interaction. Its metabolites excreted through urine. Oral absorption of carbamazepine is slow. Giving the drug after meals helps the patient to tolerate. It is mainly distributed in brain, liver, and kidney. ठीक आहे. Oxcarbazepine is however a poor enzyme inducer. It is rapidly converted to a metabolite which itself has anticonvulsant effect. Oxcarb better version, less enzyme induction and less drug interaction. ठीक आहे. Adverse effects of carbamazepine, dose related drowsiness, ataxia, diplopia, आणि
इडिओसिंक्रॅटिक इफेक्ट्स काय काय आहेत? एप्लास्टिक अनिमिया, ल्युकोपेनिया, हिपॅटायटिस आणि एसएलई. तर डोस रिलेटेड ॲडवर्स इफेक्ट ऑफ कार्बामेझेपिन स्टार्ट विथ ड्राउझिनेस फॉलोड बाय डिझिनेस, हेडेक, स्लर्ड स्पीच, वर्टिगो, एटॅक्सिया, डिप्लोपिया. फॉर ड्राउझिनेस and headache, the tolerance develops over a period of weeks. Drug can also cause allergic reactions such as rash, fever. Other idiosyncratic reactions include blood dyscrasias, aplastic anemia, leukopenia, hepatitis, systemic lupus erythematosus. But these are seen in patients being treated for neuralgia, trigeminal neuralgia. Since carbamazepine stimulates ADH secretion, it can cause water retention and hyponatremia, dilutional hyponatremia, and risk of teratogenicity. It increases ADH, so hyponatremia. Then risk of teratogenicity with carbamazepine is low but can induce fingernail hypoplasia. ठीक आहे. तर fingernail hypoplasia जस्ट कुठे लिहिलं होतं आय गेस. या हिअर. हे सगळं पाहिलं आपण. देन ॲडवर्स इफेक्ट्स इडिओसिंक्रॅटिक. देन आपण काय पाहिलं? विच ड्रग कॉजेस एप्लास्टिक अनिमिया? कार्बामेझेपिन. देन लो सोडियम कन्फ्युजन अँड लो सोडियम इन एपिलेप्टिक पेशंट. टेरेटोजेनिसिटी. तर इट कॉजेस नेल हायपोप्लेशिया, क्रेनियोफेशियल डिफेक्ट आणि डेव्हलपमेंटल डिले ऑफ fetus. However, the carbamazepine with valproic acid increases the risk of teratogenicity. नंतर ऑक्स कार्बामेझेपिन जो आहे ना, ऑक्स कार्बामेझेपिन, इट शोज लेसर हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन अँड हॅज माइल्डर साईड इफेक्ट प्रोफाईल कम्पेअर्ड टू कार्बामेझेपिन. देन ड्रग इंट्रॅक्शन काय? इन्क्रीज कार्बामेझेपिन लेवल्स, टॉक्सिसिटी कोणामुळे होते? इरिथ्रोमायसिन, फ्लुक्सेटिन आणि आयसोनियाझाईड. ह्याचं मेटाबॉलिझम होऊ देत नाहीत, मग ह्याचं लेवल वाढतं. कार्बामेझेपिन, फेनिटॉइन इन्क्रीज इच अदर्स मेटाबॉलिझम. ठीक आहे, नुसतं एकमेकांना ते काम करू देत नाहीत. नंतर being an enzyme inducer itself, it decreases the OCPIL and haloperidol का action. Then mutual interaction पाहिलं आपण. Now we have to see ethosuximide. It belongs to succinimide group of anticonvulsant. तिथं लिहिलं असेल बघ. ड्रग ethosuximide, it will stop the rhythmic thalamic firing. तर हे absence seizure वालं आहे. rhythmic thalamic firing calcium channel in the thalamus. Carbamazepine cut electrical wiring sodium channel. Phenobarbital increase GABA, increase break. ठीक आहे. ethosuximide T-type calcium channel ला ब्लॉक करतो की. नंतर ड्रग ऑफ चॉईस फॉर ॲब्सेंट सीजर, प्युअर पेटिटमाल ड्रग आहे इथोसक्सिमाइड. नंतर कॅल्शियम चॅनल, टी टाईप कॅल्शियम चॅनल. वाय इथोसक्सिमाइड ओनली इन ॲब्सेंट सीजर? कारण ॲब्सेन्स इज थॅलेमिक ऑसिलेशन प्रॉब्लेम कंट्रोल बाय टी टाईप कॅल्शियम चॅनल, जो फक्त कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करायचं. आता इथं अजून एक प्रश्न काय होता की वाय कार्बामेझेपिन वर्क्स इन GTCS पार्शल? कारण ते सोडियम चॅनलला ब्लॉक करतं. ठीक आहे, पार्शलमध्ये पण बघ आपल्याला बाहेरून सोडियम चॅनलच होता. GTCS पण बघ कसं होतं. GTCS जनरलाइज टोनिक क्रोनिक, त्याचं पण दोन्ही सेरिब्रम इन्व्हॉल्ड होते. ठीक आहे. नंतर हे लक्षात ठेव, सोडियम, कॅल्शियम आणि गाबा. आपण कुठेपर्यंत आलो आहे सध्या? इथंपर्यंत. ठीक आहे. तर इथोसक्सिमाइड बिलॉंग्स टू सक्सिनिमाइड ग्रुप ऑफ अँटिकन्वल्संट. बिंग द ड्रग ऑफ चॉईस फॉर ॲब्सेंस पेटिटमाल सीजर, इट इज प्युअर पेटिटमाल ड्रग. अर्लियर अनदर ड्रग वॉज देअर बट इट इज नाऊ नो लॉंगर एम्प्लॉयड बिकॉज ऑफ इट्स टॉक्सिसिटी अँड टेरेटोजेनिसिटी. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्याला माहिती. आता थेरॅप्युटिक यूज पण आपल्याला माहिती. तर प्युअर पेटिटमाल ड्रग आहे ते, आणि थेरॅप्युटिक प्लाझ्मा लेवल काय? 600 ते 100 मायक्रोग्राम पर ml. ओरल हे कधी होतं? जब हम ओरल डोज 20 to 30 मिलीग्राम पर kg पर डे देते हैं. सम पेशेंट टॉलरेट अप टू 120 माइक्रोग्राम पर ml विदाउट एनी कंप्लेंट्स ऑफ साइड इफेक्ट. सलाइवरी टाइटर्स ऑल्सो रिफ्लेक्ट प्लाज्मा concentration accurately and may be useful to monitor blood level. Pharmacokinetics absorption is almost complete after oral administration. Metabolized by liver and metabolites excreted through urine. Drug obeys first order elimination kinetics. Then adverse effects काय काय आहेत त्याचे? इथोसक्सिमाइडचे ॲडवर्स इफेक्ट्स हे आय गेस नेक्स्ट पेजवरती येईल. आणि स्पेशल पॉईंट सलाइवा लेवल्स, प्लाझ्मा लेवल्स सिमिलर, युजफुल फॉर मॉनिटरिंग. तर आपण सीजर कोणतं, पॅथॉलॉजी कशी आणि ड्रग कोणतं? ठीक आहे. पार्शल सीजरमध्ये लोकल फायरिंग आहे एका हेमिस्फिअरमध्ये, तिथं कार्बामेझेपिन देतो आणि आपण सोडियम चॅनलला ब्लॉक करतो. GTCS जनरलाइज टोनिक क्रोनिक सीजरमध्ये दोन्ही सेरिब्रम इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये पण आपण सोडियम चॅनल ब्लॉक देतो कार्बामेझेपिन. आणि तिथं पॅथॉलॉजी काय? हाय फ्रिक्वेन्सी फायरिंग आहे. ॲब्सेंट सीजरमध्ये थॅलेमिक कॅल्शियम चॅनलची ओव्हर फायरिंग आहे, थॅलेमिक रिदम आहे, तिथं आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर देतो इथोसक्सिमाइड. नंतर आता हे वेरियस केसेस बघायचे आपल्याला. ठीक आहे. इथोसक्सिमाइडमध्ये थॅलमस, इट इज द पेस मेकर ऑफ ॲब्सेंट सीजर. ओके. यंग फिमेल ऑन एपिलेप्सी मेडिसिन्स आहे, यंग फिमेल, आणि तिच्यामध्ये अनइंटेंडेड प्रेग्नन्सी होत आहे का? तर एपिलेप्टिक अँटी एपिलेप्टिक ड्रग्स त्याच्यावरती काय करतात? बिंग एन्झाईम इंड्युसर, इट विल इन्क्रीज द मेटाबॉलिझम ऑफ दॅट पर्टिक्युलर OC पिल्स, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, आणि आफ्टर इन्क्रीजिंग इट्स मेटाबॉलिझम इट्स इफेक्टिव्हनेस विल बी लॉस्ट. ठीक आहे. पेशंट विथ फेशियल शॉक लाईक पेन. फेशियल शॉक लाईक पेन म्हणजे ट्रायजेमिनल न्यूरल्जिया आहे त्या पेशंटला, आणि तेव्हा आपण कोणता ड्रग देऊ त्याला? कार्बामेझेपिन ड्रग देऊ. चाइल्ड स्टेअरिंग ब्लँकली फॉर सेकंड्स, दॅट इज अ सिम्पटम फॉर ॲब्सेंट सीजर. ठीक आहे. ॲब्सेंट सीजर होणार आहे ह्याचं ते साईन देते, आणि आपण इथोसक्सिमाइड देतो. सो सोडियम ब्लॉक, न्यूरल्जिया, कार्बामेझेपिन सोडियम ब्लॉक करतो, न्यूरल्जिया आणि हायपोनेट्रिमियामध्ये देतो. इथोसक्सिमाइड कॅल्शियम ब्लॉक करतो, ॲब्सेंट सीजर ओनलीमध्ये देतो आपण. हे सगळे बघ. वाय इज कार्बामेझेपिन युजफुल इन ट्रायजेमिनल न्यूरल्जिया बट नॉट हेडेक? एक्सप्लेन ऑटो इंडक्शन ऑफ कार्बामेझेपिन. वाय डज कार्बामेझेपिन कॉज हायपोनेट्रिमिया? ADHला कमी करतं ते, मग वॉटर रिटेन्शन होतं. सॉरी, अँटी डायुरेटिक हॉर्मोन, डायुरेसिस न होऊ देणं, त्याला वाढवतो, ADHला वाढवतो, त्याच्याने वॉटर रिटेन्शन होतं आणि हायपोनेट्रिमिया. तो 3 लाईफ थ्रेटनिंग ॲडवर्स इफेक्ट ऑफ कार्बामेझेपिन कोणकोणते आहेत तर मला पाहू दे. डोस रिलेटेड, ॲलर्जिक आणि टेरेटोजेनिसिटी. वाय इज इथोसक्सिमाइड स्पेसिफिक फॉर ॲब्सेंस? त्याचे आन्सर्स बघ. कारण इथोसक्सिमाइड हे कॅल्शियम चॅनल, टी टाईप कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करेल थॅलमसमधल्या, जे की पेसमेकर फॉर द ॲब्सेंट सीजर आहे. वाय इज कार्बामेझेपिन युजफुल इन ट्रायजेमिनल बट नॉट इन हेडेक? तर कार्बामेझेपिन हे काय आहे बेसिकली? याचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे? यूज डिपेंडेंट सोडियम चॅनलला ते ब्लॉक करणार, आणि हाय फ्रिक्वेन्सी रिपीटेड फायरिंगला ते कमी करणार.
ट्रायजिमिनल न्यूरॅल्जियामध्ये काय होतं, पेन इज ड्यू टू रॅपिड रिपीटेटिव्ह फायरिंग ऑफ द सेन्सरी नर्व्स. मग कार्बामेझेपिन हे सप्रेस करणार आणि पेन रिलीफ करणार. हेडेक बॅकएकमध्ये काय होतं, इट इज नॉट ड्यू टू हाय फ्रिक्वेन्सी न्यूरॉनल फायरिंग. हे ब्लड वेसलच्या गोष्टींमुळे होतं, तर कार्बामेझेपिन इनइफेक्टिव्ह आहे. ऑटो इंडक्शन म्हणजे कार्बामेझेपिन एक हे एन्झाईम इंड्युसर आहे, म्हणजे ते स्वतःच मेटाबॉलिझम करणार आहे, स्वतःच इफेक्ट कमी करणार फॉर इट्स ओन मेटाबॉलिझम. इनिशियली नॉर्मल ड्रग लेवल, ओव्हर टाइम इन्क्रीज एन्झाईम ऍक्टिव्हिटी, फास्टर मेटाबॉलिझम आणि रेड्यूस प्लाझ्मा लेवल्स डिस्पाइट द सेम डोस नीड्स ग्रॅज्युअल इन्क्रीज ओव्हर टाइम. म्हणजे काय म्हणते की कार्बामेझेपिन इंड्युसेस हेपॅटिक एन्झाईम विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इट्स ओन मेटाबॉलिझम. इनिशियली नॉर्मल ड्रग लेवल्स, ठीक आहे, नंतर ओव्हर टाइम ते काय होणार, ड्रग लेवल सेम आहे पण ते एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढली आहे, मग ते एन्झाईम त्याला स्वतःला मारणार, म्हणजे त्याचं फास्टर मेटाबॉलिझम करणार, मग त्याचं प्लाझ्मा लेवल कमी होणार. Despite the same dose, so dose it needs gradual increase over time. Why does carbamazepine cause hyponatremia? It stimulates ADH, antidiuretic hormone. Diuresis नाही होणार, युरिन बाहेर नाही पडणार, मग वॉटर रिअब्झॉर्प्शन होणार, डायल्युशन ऑफ सोडियम, हायपोनेट्रिमिया. क्लिनिकल कोरिलेशन कसं आहे, हायपोनेट्रिमिया झाल्यामुळे कन्फ्युजन आहे, वीकनेस आहे, सीजर इन पेशंट ऑन कार्बामेझेपिन. लिस्ट 3 लाईफ थ्रेटनिंग हेमॅटॉलॉजिकल. ए प्लास्टिक अनिमिया, ठीक आहे, कार्बामेझेपिन याचं व्यवस्थित लक्षात ठेव. ए प्लास्टिक अनिमिया, ल्युकोपेनिया, हिपॅटायटिस आणि सिस्टेमिक लिपोस एरिथेमॅटोसिस, ठीक आहे, व्यवस्थित. हेमॅटॉलॉजिकल, हिपॅटायटिस आणि ऑटो इम्यून. इथोसेक्सिमाइड का बरं आहे, कारण की हे पहिलं ॲब्सेंट सीजर राईज फ्रॉम ॲबनॉर्मल रिदमिक थॅलेमिक ॲक्टिव्हिटी, ठीक आहे, प्युअर पेटेट माल ड्रग. नंतर नेक्स्ट गोष्ट पाहायची आहे